नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इंडिक्रूट्स या चॅनलवर भेटणार आहोत श्रीपाद चंद्रकांत तुळशी बागवाले यांना. नमस्कार. आपल्या कार्यक्रमात स्वागत असो. हो, धन्यवाद. आपल्या आजच्या अतिथींचा थोडासा मी आपल्याला परिचय करून देते, पण त्याआधी थोडीशी मी आपल्याला पार्श्वभूमी सांगू इच्छिते. यावर्षी प्रसाद मासिकाचा दिवाळी अंक आपण पेशवाई हा करणार आहोत. पेशवाई म्हटल्यानंतर आपल्याला सगळे पेशवे, त्यांनी केलेला पराक्रम, राघोबादादांनी जे अटकेपार जे विजय जो मिळवला तो, अशा कितीतरी गोष्टी, आणि तत्कालीन शिवाजी महाराजांनंतरचं मराठा साम्राज्य हे ज्यांनी सांभाळलं, वर्धिष्णू केलं, अशा पेशव्यांची आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आठवण येते. त्यातून आम्ही पुणे म्हणजे पेशव्यांची राजधानी, या राजधानीत आम्ही असल्याचा आम्हाला अतिशय आनंद होतो. पेशव्यांचे अनेक सरदार होते आणि खूप जणांनी खूप मोठा पराक्रम गाजवला. पुणे म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीबाग. पुण्यात येऊन तुम्ही तुळशीबागेत गेला नाही असं होत नाही. मग तुळशीबागेतलं राम मंदिर, त्याच्या भोवतालची मोहनगरी, हे सगळं तुम्हाला भुरळ घालणारं असतं. त्यामुळे असं मला वाटलं की तुळशीबागेची ही सगळी ओळख जरी तुम्हाला असली तरी तुळशीबागेचे मूळ संस्थापक जे आहेत नारो अप्पाजी तुळशी बागवाले, हे पेशवाईतील एक अतिशय बलाढ्य असे सरदार होते. तर त्यांची आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नव्याने ओळख करून द्यावी असं मला वाटलं. म्हणून आज त्यांचे हे 11वे वंशज आज आपल्याशी इथे चर्चा करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याशी आपण आज तुळशीबाग आणि नारो अप्पाजी तुळशी बागवाले, त्यांचा पेशवाईतील त्यांचा सगळा जो सहभाग होता, तो त्यांचं योगदान, हे सगळं आपण आज जवळनं पाहणार आहोत. आणि त्यांच्या वंशजांशिवाय इतकी अधिकृत माहिती आपल्याला कोण बरं देईल. आणि यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जेमॉलॉजी हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. जिओलॉजी घेऊन त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यानंतर जेमॉलॉजी या विषयामध्ये त्याने अधिक प्रावीण्य मिळवलं आणि सध्या सराफ म्हणून ते कार्यरत असतात. आणि तुळशीबाग मंदिराचे ते विश्वस्तपदी ते असून, विश्वस्त या नात्याने आताच्या काळात जर तुम्ही तुळशीबागेत गेला तर मंदिर नव्याने खूप सुंदर झालेलं तुम्हाला दिसेल. तर ते जे सगळं परिवर्तन या मंदिराचं आहे तर ते सगळं यांनी केलेलं आहे. आम्ही सर्व मिळून करत आहोत, पण तुमचा त्याच्यामध्ये मोठा सहभाग होता. तर आता आपण आपल्या मुलाखत विषयाकडे वळूया. तर आत्ता मी नारो अप्पाजी तुळशी बागवाले यांच्याबद्दल बोलले, पण मला असं जाणून घ्यायचं होतं की मी असं वाचलं आठवतं की त्यांचं मूळ आडनाव खिरे. पण तुम्ही हे जे नारो अप्पाजी तुळशी बागवाले किंवा तुळशी बागवाले घराणं आपण म्हणू, हे मूळचे कुठले होते? त्यांचं मूळ आडनाव वेगळं आणि आताचं नाव वेगळं, तर हे सगळं झालं तरी कसं? आता आपल्याला 1700 सालापर्यंत मागे जायला लागेल. 1700 साली सातारा जे गाव आहे जिथे छत्रपती शाहू महाराजांचं राजधानी होती, त्या गावापासून सातारा शहरापासून साधारण 12-13 किलोमीटर अंतरावरती पाडळी म्हणून गाव आहे. तर त्या पाडळी गावचे मूळचे आमचे वंशज, जे नारो अप्पाजी तुळशीबागवाले जे पुढे नामारूपास आले, ते मूळचे सातारा जिल्ह्यातील पाडळी गावचे, तिकडनं आले. तर त्यांचा इतिहास सांगायचा झाला म्हणजे मूळचे पाडळी गावचे कुलकर्णी होते त्यांचे वडील. त्यामुळे गावाचे जी काय कुलकर्णी पदाची जी काय जबाबदारी असते, हिशोब ठेवणे वगैरे, जमिनीचे सगळे जमिनीचे व्यवहाराचे सगळे नोंदी ठेवणे, ती सगळी जबाबदारी त्यांच्याकडे पूर्वी होती पूर्वीपासून घरामध्ये. तुमचं आडनाव काय होतं म्हणजे मूळचं? आता मूळ आडनाव आमचं खिरे. आणि मग ते तुळशीबागेत, पण मग ते खिरे आडनाव होतं. तर मग तुमच्या पूर्वजांचं कोणत्या निमित्ताने पुण्यामध्ये येणं झालं आणि मग पुढे ते कसं गेले? आता तुळशीबागवाले घराण्याचं मूळचं आडनाव आहे खिरे. तर हे पाडळी गावचे खिरे हे तिथले कुलकर्णी वतनदार होते. तर पुढे आता जसं नारो अप्पाजींचं
वय वाढत गेलं, म्हणजे साधारण असं म्हणतात की मुंजीनंतर ते साताऱ्याला गेले आणि मग साताऱ्यामध्ये काही वर्ष तिथे छत्रपती शाहू महाराजांच्या हाताखाली काम केल्यानंतर पुढे जेव्हा थोरले बाजीराव पेशवे पुण्यात आले त्या सुमारास ते पुण्यात आले. आणि आता हे तुळशीबागवाले आडनावाचा इतिहास असा आहे की त्यांनी तिथे तुळशीबाग नावाची बाग खाजगीवाल्यांची होती, सरदार खाजगीवाल्यांची, ती त्यांनी विकत घेऊन पुढे तिथे श्रीराम मंदिर बांधलं. तर तुळशीबागेमध्ये श्रीराम मंदिर बांधलं आणि तुळशीबागेचे मालक म्हणून ते आडनाव पुढे तुळशीबागवाले असं झालं. बरं बरं. पण ते नेमके कुठल्या कारणाने इथे पुण्यामध्ये आले? म्हणजे त्याच्याबद्दल मी अशी काहीतरी दंतकथा ऐकली होती की ते का घरातनं निघून आले, खाजगीवाल्यांकडे आले वगैरे वगैरे. बरोबर बरोबर. ती खरी आहे का? म्हणजे त्याला ऐतिहासिक अगदी कागदोपत्री जरी काही नसलं तरी जी ती 300 वर्ष पुढे तीच कथा एक माहिती म्हणूनच आली आहे. ज्या अर्थी त्यामध्ये तथ्य तर 100% आहे की लहानपणीच ते काहीतरी चांगलं मोठं काम करायचं म्हणून पाडळी गावातून निघाले. सुरुवातीला साताऱ्याला गेले, नंतर तिकडून पुण्यात आले. मग तिथे खाजगीवाल्यांची जी आत्ता ते रामेश्वर मंदिर जिथे आहे, रामेश्वर मंदिरामध्ये ते थकून भागून तिथेच त्या नंदीच्या पाशी झोपले होते. ते सरदार खाजगीवाले तिथे नियमित त्यांचं येणं जाणं होतं. त्यांनी त्यांना तिथे दमून झोपलेला एक मुलगा असं पाहिलं, चौकशी केली आणि मुलगा व्यवस्थित दिसतोय, उपयोगी पडेल, हुशार दिसतोय असं म्हणून त्यांच्या पदरी ठेवून घेतलं. तर सरदार खाजगीवाले हे पहिले की ज्यांनी त्यांना आश्रय दिला आणि ते नातं अजून सांभाळलं जातं. रामनवमीच्या दिवशी पहिले जी मिरवणूक निघते ती खाजगीवाल्यांच्या घरातूनच पोशाख घेऊन निघते त्या देवळात. असं ते अजून ते नातं जपलं गेलं. किती छान वाटतं हे ऐकायला. कारण आताच्या काळात सुद्धा ती इतकी नाती जपलं जाण्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे. तर आम्ही दरवर्षी आठवड्यांनी सुरुवात ही तिथूनच होते, दरवर्षी रामनवमीची. फार छान जन्माची. तर असं ते तुळशीबागवाले आडनावाचं जे काय पार्श्वभूमी आहे, खिरे टू तुळशीबाग आणि तुळशीबागवाले हे असं ते झालं. अच्छा. पण मग आता ते खाजगीवाल्यांकडे आले, मग पुढे काय झालं? पुढे कुठल्या पेशव्यांच्या कारकिर्दीत मग कोणाकोणाचा सहभाग होता, काय झालं? आता आमचं भाग्य असं आहे की नारोपजी तुळशीबागवाले यांना 5 पेशव्यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली. अरे बापरे. म्हणजे तसा विचार केला तर सुरुवात त्यांची छत्रपती शाहू महाराजांपासून झाली. बरोबर. साताराच्या त्यांच्याकडे काही वर्ष काम केल्यावर त्यांनी इंदापूरचे मुतालिक म्हणून त्यांना नेमलं होतं. पुढे हे दुसरी जी आता तुम्हाला आधी सांगितलं ती खाजगीवाल्यांच्याकडची कथा, त्याच्यामुळे त्यानंतर त्यांनी त्यांच्या पदरी ठेवून घेतल्यानंतर पुढे खाजगीवाल्यांच्यामुळे आणि त्यांच्या स्वतःच्या हुशारीमुळे त्यांना थोरले बाजीराव, त्यांचे पुत्र श्रीमंत नानासाहेब पेशवे, मग थोरले माधवराव, त्यानंतर नारायणराव पेशवे व पुढे सवाई माधवराव पेशवे, या 5 पेशव्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे दरबारात काम करायची संधी मिळाली. म्हणजे एक प्रकारे बघितलं तर त्यांनी संपूर्ण पेशवाई संपूर्ण पेशवाई पाहिली. आणि म्हणजे त्यांचे पुत्र ते पुढे त्यांना दुसऱ्या बाजीरावांच्याकडे पण काम करायची संधी मिळाली. अरे वा. असं सगळी पेशवाई जवळजवळ आम्हाला जवळून सेवा करायची आम्हाला संधी मिळाली. खूप मोठं भाग्य आहे, फार मोठं भाग्य आहे. आम्ही भाग्य समजतो. खरं. पण मग या ते त्यांनी पाहिलं, पण मग हे या सगळ्या पेशव्यांबरोबर त्यांनी काय काय काम केलं, त्यांच्या कारभाराचं स्वरूप कसं काय होतं? तर तुम्हाला आत्ता म्हटलं त्याप्रमाणे थोरले छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना इंदापूरचे मुतालिक म्हणून नेमले होते. तिथे देशमुखीचं काम बघायचं होतं, ते त्यांनी पाहिलं. त्यापुढे थोरले बाजीराव पेशवे यांच्याबरोबर जेव्हा हे थोरले बाजीराव पेशवे यांनी त्यांचं मुख्य ठाणं जेव्हा साताऱ्याहून पुण्याला आलेलं 1732 साली शनिवारवाडा बांधून झाल्यावर, त्याच सुमारास नारोप्पाजी
त्या सगळ्या लवाजमा जो काय त्यांचा असतो, पेशवाईचं ऑफिस म्हणा किंवा दफ्तर म्हणा, त्याबरोबर जी काय मंडळी आली त्याच सुमारास त्यांच्यावर पुण्यामध्ये आली. पुढे मग मोठा काळखंड त्यांचा गेला, मुख्य कारकीर्द जी आहे ती श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कालखंडातली आहे. तर ती सांगायची झाली तर नानासाहेब पेशव्यांनी त्यांच्याकडनं जी कामं करून घेतली, जी काय मराठेशाहीची सेवा करायची संधी दिली, ती वेगवेगळ्या स्वरूपात आहे. ती आता सुरुवात करायची झाली तर सगळ्यात पहिले आता म्हणजे लोकउपयोगी जी कामं आहेत, म्हणजे जी अजूनही लोकांना उपयोगी पडतात, ते म्हणजे कात्रजचा तलाव बांधायची संधी मिळाली. बापरे. जो अजूनही कार्यरत आहे आणि त्याचं पाण्याची अजूनही सगळीकडं वापरात आहे पाणी. ते मोठी संधी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी नारोप्पाजींकडे सोपवली होती. त्यानंतर पुढे आता हे 1732 झाली, तुम्हाला जे सांगितलं मुतालिक म्हणून नेमणूक झाली, तर ती 1747 साली नानासाहेब पेशव्यांनी त्यांना पुण्याची दिवाणगिरी म्हणजे सगळं हिशोब ठेवण्याची जबाबदारी दिली, पुणे प्रांताची. तर पुणे प्रांत म्हणजे सध्याचा जवळजवळ पुणे जिल्हा जो आहे तेवढा तो संपूर्ण एरिया असतो. आणि त्यावेळी या पुणे प्रांतामध्ये 292 गावं होती. बापरे. या सगळ्याचे हिशोब वगैरे ठेवण्याची जबाबदारी नानासाहेब पेशव्यांनी दिली. म्हणजे आताच्या काळातले अकाउंटंट म्हणा. हां, तर ते सरसुभेदार हे पद जे आहे हे पुढे श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनीच दिलं, 1750 साली दिलं. आता सरसुभेदार पदाची जबाबदारी म्हणजे हे आधी दिवाण जे म्हणलं ते हिशोब वगैरे ठेवण्याचं होतं, त्याच्या जोडीने मग पुढे सध्याचे म्युनिसिपल कमिशनर किंवा कलेक्टर किंवा पोलीस कमिशनर यांची जी जबाबदारी असते ही सगळी एकत्रित असते सुभेदार पदाकडे. तर ही संपूर्ण पुणे प्रांताची त्यांच्याकडे सोपवण्यात आली. म्हणजे राजधानीचं सुभेदार. त्याचं महत्त्व तेच आहे की ही जी सोपवली त्याकाळी तो मराठेशाहीचा सुवर्णकाळ म्हणा, पेशवाईचा सुवर्णकाळ म्हणा, त्या काळाची ही म्हणजे त्या काळी हे सगळं घडलेलं आहे 1750 साली. म्हणजे जेव्हा मराठा हे सगळ्यात काय म्हणतं बलाढ्य होते भारतामध्ये, त्यावेळी राजधानीची शहर आणि प्रांत हा सांभाळायची जबाबदारी तुळशीबाई घराण्याला मिळाली. फारच मोठी, म्हणजे खूप मोठी जबाबदारी त्यांनी पेलली. आणि ही 3 पदं जी आहेत त्यांची ती एकत्रित जबाबदारी असते. म्हणजे कमिशनर असतात, पोलीस कमिशनर असतात, रेव्हेन्यू म्हणजे कलेक्टर, आणि वेळ प्रसंगी न्यायदानाचं काम देखील करावं लागतं. कारण प्रशासन म्हणलं की वाद आले, विवाद आले, सगळं आलं, तर त्या गावची शांतता ठेवण्यासाठी जो काय न्यायदान करावं लागेल ते सगळं करायची जबाबदारी होती. बापरे. म्हणजे मी जो ऐकते तर मला असं वाटतं की ते काय बुद्धिमान असेल आणि किती वेगवेगळ्या शाखांमधलं ज्यांना ज्ञान होतं. म्हणजे कात्रज धरण बांधायचं तर सिव्हिल इंजिनिअरचं ज्ञान आहे, कायद्याचं ज्ञान आहे, सगळं ज्ञान आहे. म्हणजे कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्याकडे ज्ञान होतं. आणि नानासाहेब पेशव्यांच्याच काळामध्ये पानिपत घडलं. हो. त्याच्यामुळे पानिपत घडल्यानंतर परत आपण ज्या स्टार्टिंग फ्रॉम द स्क्रॅच म्हणतो तशी सुरुवात करायची होती. त्यामुळे परत पेठा वसवणं वगैरे ही सगळी कामं त्यांच्याकडे देण्यात आली. म्हणजे नगररचना म्हणजे पेठा वसवणं, त्यांची उद्यापनं, हे सगळे कामं त्यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यातलंच हे 1750 साली नियुक्ती झाल्यानंतर पुढे कात्रजच्या तलावाचं काम, अशी सगळी ती कामं त्यामध्ये. म्हणजे पेशवाईतलं अतिशय कर्तबगार. आणि म्हणजे मला अजून एक आता इथे लक्षात येत आहे की इतर सरदारांचे पेशवाईबरोबर कदाचित वाद मतभेद असतील, पण यांच्याबद्दल मी असं कधीच ऐकलं नाही की यांचं कुठल्या पेशव्याशी किंवा कशाचे मतभेद झालेले आहेत. जे काय लिखाण झाले त्याच्यामध्ये उदाहरण देताना असंच सांगितलं जातं, जे थोरले माजोळा पेशवे जे शिस्तीला एकदम कडक म्हणून समजले जायचे, त्यांच्या कालखंडामध्ये सुद्धा एकदाही कधीही नारोप्पाजी तुळशीबाईंच्याबद्दल कधीही कुठलाही आक्षेप घेण्यासारखं कधीही काहीही घडलेलं नाही आहे. म्हणजे ही तर फार मोठी गोष्ट आहे. जे लॉयल्टी जी म्हणतात ती त्यांच्या वागणुकीतनं आणि कार्यातनं दिसून आली.
म्हणजे वागणुकीबरोबर कार्यातनं पण ती जी हो. दिसतीये ते तर मला फारच महत्त्वाचं वाटतं. अगदी. या व्यतिरिक्त म्हणजे त्यांनी पेठा बसवल्या, कोणत्या कोणत्या पेठा त्यांनी गुरुवार बसवल्या? आता कागदोपत्री तर पेठा बसवल्या असंच लिहिलंय, पण आत्तापर्यंत जी कागदपत्र आहेत ते गुरुवार पेठ वगैरे याची कमाविसी सुद्धा नारोपरी तुळशीबागवाले यांच्याकडे आहे. बरं, हे कागदोपत्री सुद्धा उल्लेख सापडतात. बरं. किंवा कात्रजच्या तलावाचं उद्यापन करावं ही ॲक्च्युअल कागदपत्र सुद्धा आज देखील उपलब्ध आहेत. बरं. म्हणजे कागदपत्रांच्या आधारे जरी बघायचं झालं तरी त्याला संपूर्ण संदर्भ सापडतो. अरे वा. त्यांना म्हणजे त्या पुस्तकांमध्ये पुण्याचे चीफ इंजिनियर असं काही काही ठिकाणी त्यांचा उल्लेख केला गेला आहे नारोपरी तुळशीबागवाले. किती छान. म्हणजे चीफ इंजिनियर, चीफ अकाउंटंट सगळंच झालं आहे. या बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्यांबरोबर ही आपली लोकउपयोगी कामं झालं. मग त्यानंतर काही पॉलिटिकल आहेत किंवा काही मिलिटरीशी रिलेटेड अशी सगळ्या कामामध्ये त्यांचा सहभाग आहे. अच्छा. तर त्याचं सांगायचं झालं तर पुढे एक पॉलिटिक्स किंवा वॉरशी संबंधित सांगायचं झालं तर 1763 साली जेव्हा थोरले माधवराव हे पुण्याबाहेर होते, स्वारीवरच होते भागानगरच्या, ती संधी साधून निजाम पुण्यावर चालून आला होता 63 साली. तर त्यावेळी परिस्थिती अशी होती की पुण्यामध्ये दुसरं कोणीच नव्हतं मोठी जबाबदार व्यक्ती. आणि निजामाने ज्याप्रमाणे मुरार जगदेवानी शिवाजी महाराजांच्या काळात पुणे उद्ध्वस्त केलं होतं त्याप्रमाणे पुण्याची परिस्थिती करायची सुरुवात केली होती निजामाने. 1763 सालचं सांगतो. तर त्यावेळी पुण्यात दुसरं कोणी जबाबदार व्यक्ती नसल्यामुळे नारोपरी तुळशीबागवाल्यांकडे संपूर्ण पुणे शहर सांभाळायची जबाबदारी आली व त्यांनी त्यावेळी निजामाशी बोलणी केली सिंहगडाच्या पायथ्याशी. गोपाळराव पटवर्धन हे मध्यस्थ म्हणून होते, सरदार इकडे आपले सांगली मिरजचे. त्यांना मध्यस्थ घेऊन सिंहगडाच्या पायथ्याशी बोलणी केली आणि तेव्हा त्यांनी 1.5 लाख रुपये देऊन निजामाला पुणे पूर्ण बेचिराग होऊ नये यासाठी गळ घातली व त्यापुढे मग पुण्याचा संहार थांबला. नाहीतर ते जाळपोळ वगैरे जे नेहमीच्या गोष्टी असतात, म्हणजे पुण्याचे तारणहारच झाले. हो, तर तेव्हा ते थांबवलं गेलं. तर ती 1763 सालची ती ही पॉलिटिकल म्हणा किंवा त्या टाईपची कामगिरी आहे त्या प्रकारची. म्हणजे पुण्यावरती फार मोठं ऋण आहे खरं म्हणजे तुळशीबागवाल्यांचं. आणि खूपच विविध प्रकारचं म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणतात तसे ते बुद्धिमान आणि अष्टपैलू होते असं म्हणायला पाहिजे. पण आता हे या सगळ्या कामगिरी आम्ही ऐकल्या, पण तुमच्या मताने त्यांची तुम्हाला आवडलेली अवघड आणि अगदी महत्त्वाची अशी कामगिरी कुठली? आता अजून एक महत्त्वाची सांगायची झाली म्हणजे ते पेशवाईवरचं संकटच होतं. म्हणजे तेव्हा नारायणराव पेशव्यांचा खून झाला होता राघोबादांच्या हातून. तर त्यावेळी जे 12 भाई म्हणजे 12 लोक येऊन एकत्र काम केलं त्यापैकी एक नारोप्पाजी होते. तर त्यावेळी आता जेव्हा खून झाला त्यावेळी राघोबादांच्या घरावरती किंवा शनिवारवाड्यावरतीच चौक्या बसवल्या होत्या म्हणजे पहारे. किंवा पुणे शहरामध्ये त्यांची जी माणसं होती त्यांच्या घरावर पहारे बसवायचं काम नारोप्पाजींनी केलं. त्यानंतर नारायणरावांच्या पत्नी गंगाबाई ह्या त्या गरोदर होत्या, म्हणजे पेशवाईचा वारस होता त्यांच्या उदरात. बरोबर. तेव्हा त्यांना शनिवारवाड्यातनं पालखीमध्ये घालून सुखरूपपणे पुरंदर गडावरती न्यायची व्यवस्था केली आणि पुढे सांभाळ केला नारोप्पाजींनी. आणि पुढे मग जेव्हा त्या प्रसूत झाल्या तेव्हा 40 दिवसाचे असताना नारायणराव पेशव्यांचा पेशवेपदी पेशवावस्त्र मिळाली त्यांना. हां, तर तो जो कार्यकाळ आहे हा खूप अडचणीचा किंवा संकटाचा. त्यावेळी देखील नारोप्पाजींना सेवा करायची संधी मिळाली असं आम्ही समजतो मराठेशाहीची. हा तुमचा खूप मोठा विनय आहे. नाही आहेच हे, म्हणजे खरं आहे ते आहे. संधी मिळाली असंच म्हणणं, कारण प्रत्येकजण संधी मिळेल तेव्हा सोनं करतोच, तशी त्यांना मिळाली. खरं.
पण हा अतिशय खरोखरच नाजूक आणि अगदी पेशवाईतला अगदी आणीबाणीचा काळ होता असं म्हणायला पाहिजे. आणि तो काळ नारोअप्पाजींनी सांभाळला. म्हणजे त्यांना किती प्रकारचं व्यवधान तिथे ठेवावं लागलं असेल. कोणी काही घातपात करू नये, काही करू नये, अनेक पातळ्यांवरती त्यांना लक्ष द्यावं लागलं असेल. खरोखरच ही फारच महत्त्वाची आणि आपण अवघड कामगिरी. आत्ता ऐकतो तेव्हा सुद्धा आपल्याला ते एवढं अंगावर शहारे आणणारं असतं, पण ते ॲक्च्युअल ज्या लोकांनी भाग घेतला खरं त्यांना तो वेगळा अनुभव अजून वेगळा असेल. खरं खरं अगदी खरं आहे. पण हे एवढं सगळं कर्तबगारी गाजवणाऱ्यांनी त्यांना तुळशीबाग राम मंदिर बांधावं, म्हणजे यातनं त्याचा सात्विक स्वभाव दिसतो. पण मग ते त्यांना बांधावंसं वाटलं तर त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि ती मूर्ती आणि मंदिराची वैशिष्ट्य काय याच्याबद्दल काही सांगावं का? तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे नारोअप्पाजी हे मूळचे पाडळीचे. पाडळी हे जे गाव आहे हे समर्थ रामदास स्वामी यांनी जे मारुती स्थापन केले, 11 मारुती म्हणतात, तर ते तिथे जरंडेश्वरावरती जरंडेश्वराचा डोंगर म्हणून आहे साताऱ्याच्या इथे. तर तिथं जो तर त्या जरंडेश्वराच्या डोंगराच्या पायथ्याशी हे गाव आहे पाडळी. त्यामुळे असं म्हणतात की लहानपणापासूनच ही बॅकग्राऊंड असल्यामुळे पार्श्वभूमी समर्थ रामदास, मग हनुमान किंवा समर्थ रामदासांची रामभक्ती, त्यामुळे हे आपोआपच हे बाळकडू जे म्हणतात त्यांच्याच असं नाही, तिथल्या आसपासच्या सगळ्याच लोकांच्या शरीरामध्ये भिनलं असावं. तिथूनच हे त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या डोक्यात ते असावं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. आणि मग पुढे 1761 साली जेव्हा पानिपत घडलं त्यानंतर एक प्रकारचं नवचैतन्य निर्माण व्हावं या उद्देशानं त्यांनी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांना विनंती केली की आम्हाला एक हे मंदिर बांधायची परवानगी द्यावीत, असं रीतसर अर्ज ती जी काय पद्धत असेल त्यावेळी त्याप्रमाणे ती घेऊन मग ही तुळशीबाग त्यांनी पूर्वी जी खाजगीवाल्यांची होती ती साधारण 1757 साली विकत घेतली त्यांच्याकडून. आणि तिथे मग पुढे 61 साली राम मंदिर बांधायला सुरुवात केली. ते पुढे 1795 साली म्हणजे त्यांच्या मुलाच्या कारकिर्दीत पूर्ण झालेलं आहे. पण सुरुवात 1761 म्हणजे आज 263वी रामनवमी म्हणून आम्ही साजरी करतो. बापरे. 2024 साली. अरे बापरे. पण तेव्हापासून ती सुरुवात झाली 1761 साली. बरं 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 बरं. अशी ते आहे. पण खाजगीवाल्यांची आणि तुम्ही जे खाजगीवाल्यांशी ती जी जमीन आहे तर ती खाजगीवाल्यांकडूनच का घेतली का असं काही म्हणजे आता ही जी जागा आहे ना ही तेव्हा पेशवाईमध्ये पुण्याच्या बाहेर होती. म्हणजे काळं वावर म्हणायचं, काळं वावर. आणि आंबीलोड्याच्या बाजूनी आंबीलोडा त्या जागेच्या बाजूनी व्हायचा असं म्हणतात. त्यामुळे ते रम्य ठिकाण असावं. आणि तुळशीची बाग ऑलरेडी होती म्हणजे ते पूर्वीपासून खाजगीवाल्यांची, त्यामुळे तो परिसर अतिशय रम्यच असावा. अशा रम्य ठिकाणी एखादं मंदिर व्हावं हीच इच्छा असेल. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. त्यामुळे तेव्हा ते घेऊन मग ते बांधणं सुरू झालं. आणि मग तुम्ही ते मूर्तीच्याबद्दल जी माहिती विचारली ती कुणाकडून करून घेतली किंवा किती त्याला खर्च आला ते सगळे सुद्धा कागदपत्र तपशील अजूनही उपलब्ध आहेत. तर ते उमाजी बुवा पंढरपूरकर यांच्याकडनं आपण राम लक्ष्मण सीतेच्या ज्या मूर्ती दिसतात त्या त्यांच्याकडून करून घेतल्यात. 358 का 340 रुपये त्यांना दिले होते. आणि मारुतीची मूर्ती जी आहे ती गुजराती एक पाथरवट बखतराम म्हणून होते त्यांच्याकडून करून घेतली आहे. तशीच नारायण पाथरवट म्हणून होते त्यांच्याकडनं गणपतीची आणि पार्वतीची असं ते पंचायतन आहे. असं त्या ह्या सर्व जणांकडनं त्या मूर्ती तेव्हा करून घेतल्याचे सगळे दाखले अजूनही सापडतात. असे ते आहे. यांची वैशिष्ट्य काय आहे? आता राम लक्ष्मण सीता ह्या ज्या आहेत या हातामध्ये धनुष्यबाण घेतलेले आहेत. म्हणजे ते असं म्हणतात की ते राम जेव्हा वनवासात गेले तेव्हा त्यांच्याकडे कायम शस्त्र असायची. तेव्हा ते दाखवण्यात आलेलं की माणसाने म्हणजे वेळ पडली तर कुठल्या कुठल्या प्रसंगातून जायची तयारी दर्शवली पाहिजे. राजा असला तरी त्याग करण्याची तयारी पाहिजे, कुठल्या कुठल्या प्रसंगाला सामोरं जायची तयारी पाहिजे, हे सगळं दर्शवण्याचा प्रयत्न
झालेला आहे. म्हणजे ते सिंहासनावर बसलेले किंवा असे नाही आहेत, ते कोदंड कोदंडधारी जे म्हणतात तसे आहेत. म्हणजे परिस्थितीला आणि मुख्य म्हणजे त्याग दाखवण्याची त्याच्यामधनं भावना असावी, त्याग करायची तयारी. त्याचा जो समोरचा सभामंडप आणि त्याचं लाकडी काम आहे तेही फार सुंदर आहे. हो, फारच सुंदर आहे. आणि ती गरुडाची मूर्ती पण खूप छान आहे. ती कोणी केली? हे जी पाथरवट्यांची नाव सांगितली त्यांच्याकडनंच करून घेतलेले आहेत बरं बरं. या सर्व मूर्ती. आणि आता चित्र वगैरे सुद्धा जी आहेत ती त्या काळापासून आहेत. ज्या काही भिंती नगारखान्यावरती काही चित्र दिसतात ती सर्व त्या काळापासून आहेत. तुम्ही जे गरुडाचं म्हणताय ते नगारखान्यावरती आहे, अच्छा. बरं. त्या काळापासून आहेत, ते पेशवाईच्या काळापासून. आपण आता असं बघितलं की नारोबाप्पाजींनी 5 पेशव्यांबरोबर काम केलं. हो. तर सगळ्या पेशव्यांसाठी एकच केलं का? पेशवा बदलला तसं त्यांच्याबरोबर काम करण्याचं पद आणि कामाचं स्वरूप पण बदललं? म्हणजे कामाचं स्वरूप गेलं बदलतच गेलं. म्हणजे जबाबदारी वाढतच गेली शेवटी. म्हणजे पदोन्नती म्हणा किंवा जबाबदारी वाढली म्हणा, तसंच होत गेलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला अगदी घरगुती कामं देखील केली आहेत. आणि जेव्हा म्हणजे अगदी उच्च कामगिरी म्हणजे ही जी महत्त्वाची पॉलिटिकल ही जी सांगितली ती, त्यामुळे ते खूप विश्वासातले असे होत गेले. आणि कधी कुठल्याही पेशव्यांनी किंवा असं आपण काही जणांच्याबद्दल ऐकण्यात येतं की काही वेळेला त्यांच्या विरोधात गेले, असं कधी कुठे नाही आहे. कधी कुठे नाही. हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे पूर्ण लॉयल्टी. असं कुठल्या पेशव्यांबरोबर त्यांनी कुठलं काम केलं असं काही सांगता येईल का? हो, हे आता जे सांगितलं ते 1750 सालचं ते सांगितलं तुम्हाला. सरसुभेदारी मिळाली तेव्हा पेठा वसवणं किंवा कात्रजचं हे नानासाहेब पेशव्यांच्या काळात झालेलं आहे. निजामाचं सांगितलं तेव्हा ते थोरले माधवराव पेशव्यांच्या काळातलं झाले. त्याच्यानंतर आला प्रसंग तो नारायणराव पेशव्यांचा, त्यावेळी बारबाईचं कारस्थान झालं. त्यानंतर सवाई माधवरावांच्या काळामध्ये साष्टीची लढाई एक झाली होती, खर्ड्याची एक लढाई झाली होती. त्यावेळी त्यांचं योगदान सगळं कागदपत्रांमध्ये, म्हणजे सैन्याची जमावजमाव, त्यांना लागणारी साधन सामग्री किंवा पुण्याचा बंदोबस्त ही जी, किंवा पेशव्यांच्या दरबारी इंग्रजांचा वकील होता जनरल मॉस्टिन म्हणून, त्याच्याबरोबरच्या वाटाघाटी, या सगळ्या त्यावेळी त्यांच्यावर जबाबदारी होती. म्हणजे आता आणि थोरले बाजीराव पेशव्यांच्या वेळी ते दोन्ही ठिकाणी इन्वॉल्ड होते. म्हणजे छत्रपती शाहू आणि थोरले बाजीराव त्यावेळी ते इंदापूरला होते, पण ते त्यांच्याबरोबर पुण्यात आले म्हणजे 1732 साली. म्हणजे ते सवाई माधवरावांपर्यंत आले तेव्हा मग ते सगळे सुभेदारी वगैरे ते सगळे बघायला लागले. 1750 सालापासूनच 1750 सालापासून ते सरसुभेदार झाले पुण्याचे. ही सरसुभेदारी पुण्याची तुळशीबाई घराण्याने 1799 सालापर्यंत सांभाळली. म्हणजे 50 वर्ष पुणे प्रांताचे सरसुभेदार होते. बापरे, 50 वर्ष. म्हणजे त्यांचा पुढे नारोबाप्पाजी गेले ते 1775 मध्ये. पुढे त्यांच्या मुलांनी 25 वर्ष सांभाळली. बापरे. ते आपण नॉर्मली त्यांचं नाव नसतं, पण पुढे 25 वर्ष त्यांनी सांभाळले. त्यांचं काय नाव? रामचंद्र नारायण. रामचंद्र त्यांनी दुसऱ्या बाजीरावांबरोबर पण काम केलं ना. आता दुसरे बाजीराव म्हणजे आता ते सांगायचं म्हणजे मला तेवढं मोकळेपणाने सांगायला थोडं जड जातं, पण 1700 हे जे बारबाईचं कारस्थान तुम्हाला सांगितलं ते राघोबालाला पेशव्यांना पेशवाईपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून झालं होतं. दुसरे बाजीराव हे जे होते हे राघोबादादांचे पुत्र. त्यामुळे जसं सत्ता बदल झाली की काही गोष्टी घडतात. तर 1795 का 96 साली दुसरे बाजीराव पेशवेपदावर आलेत. मग पुढे साहजिकच जे पूर्वीचे सध्याचे IAS ऑफिसर वगैरे कसे बदलले जातात त्याप्रमाणे. पण एका दृष्टीने आम्ही चांगलं झालं समजतो की पेशवाई जेव्हा संपली तेव्हा आम्ही त्यात नव्हतो, ते आम्ही आमचं भाग्य समजतो. 1818 तेव्हा आम्ही दफ्तरी नव्हतो, मग त्याला अद्वा आमचा लागला नाही असं आम्ही समजतो. ते 1799 साली जे घडलं ते चांगल्यासाठीच झालं असं म्हणायला काही हरकत नाही. 1818ला पेशवाई संपली, जो युनियन जॅक लागला शनिवारवाड्यावर, त्यावेळी आम्ही सरकारमध्ये नव्हतो. डिप्लोमॅटिकली सांगायचं झालं तर आम्ही त्याला जबाबदार नव्हतो. त्यावेळी फक्त हे नारोबाई तुळशीबाई असं नाही,
बाकीचे बरेच जण ज्यावेळी बारबाईच्या ह्याच्यामध्ये होते ते त्यावेळी नव्हते. अच्छा, ते सत्तेतनं बाहेर पडले. ते जे घडतं ते त्यावेळी घडलं होतं. अच्छा, कारण त्यामुळे सत्तेतनं बाहेर गेले आणि मग हा म्हणजे आम्ही जेव्हा आत्ताच्या वेळी आम्ही त्यामध्ये नव्हतो असं म्हणता येईल. म्हणजे मलाही असं वाटतं की हे दोन्हीकडनं आहे. म्हणजे तुमच्या दृष्टीने पाहिलं तर चांगलं बरोबर आहे तुम्ही म्हणता तसं, पण कदाचित असं वाटतं की ते जर सत्तेत असते तर त्यांनी हे सगळं सावरण्याचा खूप बरोबर चांगल्या पद्धतीने प्रयत्न होऊ शकला. ते तसं गणित बदलत जातं ना. हो. सत्ता बदलली किंवा सत्तेचा मुख्य अधिकारी बदलला की त्यांच्या मर्जीतले म्हणा किंवा त्यांना जे विश्वासू वाटतात त्यांना ठेवलं जातं, हो, ते सगळं बाकीच्यांना बदललं जातं. नवा गडी नवा राज हां, म्हणतात तसं ते सगळं तसं आमच्या म्हणजे पूर्वजांच्या बाबतीत 1799 साली घडलं. हे असं होतं. त्याला काही पर्याय नाही. खरं आहे. पण तरी पण जरी म्हणजे म्हटलं तरी तसं पाहिलं तर 1720 साली जे हे जी मुतालिकी जी दिली इंदापूरची 1719 साली दिली छत्रपती शाहू महाराजांनी, ते 1799 म्हणजे हा जो कालखंड आहे हा 80 वर्षाचा आहे. हो, 80 वर्ष आम्हाला स्वराज्याची सेवा करायची संधी मिळाली. खूप मोठं भाग्य आहे. तुळशीबागमध्ये खूप करायला मोठं म्हणजे भाग्य आहे. मुख्य दोघांनीच, पण 80 वर्ष मिळाली संधी. म्हणजे तसं पाहिलं तर मला वाटतं असे इतका काळ सलग सेवा करणारे सरदार पण तसे कमी असतील. म्हणजे असतील, असणार नाही तसं नाही. असतील, म्हणजे मला अजूनही माहिती घराणी आहेतच, अजूनही घराणी हां, आहेत. पण इतका सलग हे मिळणारे तुम्ही अगदी म्हणजे मोजके निवडक आहोत त्यातलं तुम्ही आहात. संधी मिळाली असंच म्हणायचं, बाकी काही नाही. असं प्रत्येकजण संधीच्या शोधात असतो. खरं खरं. आणि बाकीचीही अजून सामाजिक आणि धार्मिक कामं त्यांनी केली. म्हणजे आता हे मूळ जे गाव मी तुम्हाला पाडळी सांगितलं तिथे अजून एक कोटेश्वराचं देऊळ बांधले 1744 सालीच बांधलेले. ते कृष्णा नदीच्या पात्रामध्ये बांधलेले. त्यानंतर गावामध्ये घाट म्हणजे घाट किंवा बंधारे ही सगळी कामं अजून त्यांनी केली. तिथे शेतीसाठी लोकांना पाणी उपयोगी पडेल किंवा पावसामध्ये पाणी गावात येऊ नये ही जी अजूनही आपण समस्या बघतो. आंबील पाणी आलं की गावात पाणी, मुठा नदीला पाणी आलं की गावात पाणी, ती कामं त्यांनी त्याकाळी तिथे करून ठेवली आहेत. घाट ती जी बांधले. तर धरण बांधलं हे तर तुम्ही सांगितलंच, पण तिथून ते पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी खापरी नावाची जी ते हे जे होतं हो. हे जे कातळचं हो. उच्छ्वास म्हणतात हो, ना हो, त्याला, हो. तर तेही सगळे त्यांनीच बांधले. हो, मग त्या कामाचा तो उल्लेख आहे. नहर म्हणजे मला वाटतं ते हे पुढचं जे काम आहे तुम्ही म्हणता खापरी नाळ्याचं, त्या ह्याच्यामध्ये सहभाग तर असणारच. कारण मुख्य धरण नुसतंच तिथे बांधून काहीच उपयोग नाही, नव्हता. ते पाणीच तिथे शहरात आणलं तर आणायचं पाहिजे. होतं. पण त्यामुळे ते तसं आजही असणार. टिकून राहिलं आहे. इतकं सशक्त काम त्यांनी केलं. अजूनही मेट्रोच्या कामामध्ये वगैरे सापडलंच ना ते. हो हो हो. आणि ते फ्लो चालू आहे हो, पाण्याचा चालू अजूनही आहे, चालू आहे. अगदी 200-250 व्यवस्थित चालू आहे वर्षाहून तो. देखील आणि चालूच ते आहे. नळ वगैरे सुद्धा अजूनही टिकून आहेत. ते पाईप टिकून आहेत. वगैरे खापरी नळ ते तेव्हा आता तेवढं काळजीपूर्वक वापरात ठेवलं असतं तर आज कदाचित अजून चांगल्या पद्धतीने वापरात राहिलं असतं. पण तेव्हा कदाचित त्याचं महत्त्व तेवढं जाणवलं नसावं. किंवा ते कळलंच नसेल की हे का खरं आहे. अशी मंदिरं त्यांनी तिकडेही अजून हे म्हटलं कोटेश्वराची किंवा शकुंतेश्वर, बळेश्वर अशी 3-4 मंदिरं अजून सातारा भागामध्ये बांधलेली आहेत. बरं. आणि हे धरण बांधणे, घाट बांधणे ही पण कामं त्यांनी केली आहेत. स्वतःच्या पैशातून केली आहेत. म्हणजे धार्मिक किंवा आपण सामाजिक सेवा जी म्हणतो ती. म्हणजे इतकी सगळी इतक्या विविध अंगाने काम करू शकणारे त्यातलं मास्टरी असणारे असं हे अगदी बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणायला पाहिजे. तुम्ही मगाशी सांगितलं की नानासाहेब पेशव्यांबरोबर त्यांनी बरंच काम केलं. तर आणि त्यांनी नगररचना हा पण भाग खूप सांभाळला. तर मुळात पुण्याच्या विस्तारामध्ये मला असं वाटतं की त्यांनी जी नगररचना जी केली तर तो आणि पुण्याच्या विस्तारात त्यांनी कशा प्रकारे सहभाग त्यांचा नोंदवला, कुठली जबाबदारी पेलली, कसं काय केलं? आता मराठेशाहीचा जो सुवर्णकाळ किंवा पेशवाईचा सुवर्णकाळ म्हणला जातो तो म्हणजे नानासाहेब पेशव्यांच्या काळातला सर्वोच्च शिखरावर होता. त्यामुळं पुणे जे विस्तारलं गेलं किंवा पुण्याचा विस्तार जो झाला तो नानासाहेब पेशव्यांच्या काळात झाला. आणि सरसुभेदार या नात्याने ती जबाबदारी नारोअप्पाजी
वर आली. अच्छा. आणि मग तेव्हा जे पेठा वगैरे वसवण्याचं जे काम दिलं गेलं किंवा जे अपेक्षित होतं ते मग नारो अप्पाजींकडून झालं. म्हणजे तेव्हा विस्तार झाला, म्हणजे त्यावेळी पुणं लहान होतं. मग व्यापार वाढावा, त्यानंतर शहराचं राजधानीचं स्वरूप हे सगळं लक्षात घेता जी जबाबदारी आली ती नारो अप्पाजींनी पार पाडली. याच्यामध्ये गुरुवार पेठेचं मी तुम्हाला मगाशी जे म्हणलं तो उल्लेख प्रकर्षाने जाणवतो. म्हणजे त्याआधी सोमवार, मंगळवार, बुधवार या सगळ्याचं काम पूर्णत्वास गेलं असावं आणि पुढे मग ॲक्च्युअल जे गुरुवार पेठेचे कागदपत्र जे उद्यापन सांगितलं आहे, कौल देणं सांगितलं आहे, ते कागदपत्राच्या स्वरूपात देखील उपलब्ध आहे. पुढे हे तुम्हाला मगाशी जे मी सांगितलं, आता नगर वाढलं किंवा शहर वाढलं की पाण्याची गरज वाढते. मग ते पाण्याची गरज भागवण्यासाठी म्हणून पुढे नानासाहेब पेशव्यांनी कात्रजचा तलाव बांधायचं ठरवलं. मग ती जबाबदारी नारो अप्पाजी तुळशीबागवाल्यांवर सोपवली. आणि असं कागदपत्रांमध्ये बऱ्याच ठिकाणी उल्लेख सापडतात की स्वतः नानासाहेब पेशवे नारो अप्पाजी तुळशीबागवाल्यांना बरोबर घेऊन या कामावरती देखरेखीला या पेठांमध्ये किंवा कात्रजच्या तलावावरती गेलेले आहेत. इतपत कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे. अच्छा. हां, खूप मोठा सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे. मग बरोबर ते मुद्दामून घ्यायचे, कारण सध्या जसं सुपरविजनचं म्हणा किंवा कुठपर पूर्णत्वास आलं आहे की नाही बघायचे, हे जे जबाबदारी असते त्यासाठी ते स्वतः त्यांना बरोबर घेऊन गेलेले आहेत. असे कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे. बरं. पण मग त्यानंतर मग तुळशीबागवाले घराण्याचा प्रवास कसा झाला आणि मग आता तुमचे वंशज त्यांची काही माहिती, आता जी तुळशीबाग मंदिर वगैरे ते आहे ते तुम्ही कसं पाहता? आता पुढे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यांचे चिरंजीव रामचंद्र नारायण यांनी देखील सरसुभेदार पदाची जबाबदारी सांभाळली, ती 1799पर्यंत. त्यानंतर पुढे मग 1818ला पेशवाई संपली म्हणतात. मग इंग्रजांचा काळ चालू झाला. मग म्हणजे काळापरत्वे प्रत्येकानेच आपापलं काही ना काहीतरी चालू ठेवायचं असतं. त्याप्रमाणे सगळ्यांनीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामं चालू केली. त्यानंतर मग 1799ला जे तुळशीबागवाल्यांचा सहभाग संपला, पेशवाई संपली. त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे व्यवसाय, नोकरी, शिक्षण हे सगळं घेऊन आपापल्या क्षेत्रामध्ये काम सुरू ठेवलं. नारो अप्पाजींनी पेशवाईची एवढी सेवा केली तर त्यांना बरेच मान सन्मान किंवा असं काही होत असेल, मिळत असणार अर्थातच, तर त्यांच्याबद्दल काही सांगता येईल का? त्याची एक चांगली आठवण म्हणजे त्याच्यावरनं त्यांची जी वृत्ती म्हणतात माणसाची ती कळते. ती म्हणजे अशी सांगता येईल की त्यांना जेव्हा 1757 साली नानासाहेब पेशव्यांनी पुणे दरबारी पालखीचा मान दिला, तेव्हा त्यांनी स्वतः पहिले पालखीमध्ये न बसता त्यांच्या आईला त्याच्यामध्ये बसवलं होतं. हे एक चांगली आठवण आम्हाला त्यांच्याबद्दल आहे की जी त्यांचं स्वभाव म्हणा, वृत्ती म्हणा माणसाची ती दर्शवते. पण हा पालखीचा मान तसा खूप कमी जणांना, हो, कमी जणांना असायचा. पालखी म्हणजे ते काय म्हणतात, आजकाल दिव्याची गाडी म्हणतात ना, तसं ते तेव्हा होतं, लाल दिव्याची. हां. आणि त्यात सरकार दरबारी ते अधिकारीच होते. त्यामुळे त्यांना, आणि मुख्य म्हणजे बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टींमुळे ते मिळालं. कारण पराक्रम गाजवणारे वगैरे सुद्धा खूप लोक आहेत, पण पालखीचा मान असणारे लोक फार कमी होते. पेशवाईचा आणि आपला इतका जुना खोल घनिष्ठ संबंध आहे, तर मला नक्कीच असं वाटतं की तुमच्याकडे पेशव्यांबद्दलच्या वैयक्तिक आठवणी असतील किंवा त्यांनी आपल्याला काही वस्तू दिल्या असतील किंवा अशा प्रकारचं वैयक्तिक काही तुमच्याकडे एक मोठा ठेवा म्हणता येईल असं काही असेल तर असं आम्हाला सांगता का? पेशव्यांचे म्हणजे असं बऱ्याच पुस्तकांमध्ये देखील उल्लेख आहे की घरोबा होता, खूप चांगले संबंध होते. त्याची एक चांगली आठवण सांगायची म्हणजे जेव्हा नानासाहेब पेशवे पानिपतच्या लढाईवर चालले होते तेव्हा ते गोदावरीच्या तीरावरती होते. तर तेव्हा पुढे युद्धभूमीवर जायचं होतं. तर तेव्हा त्यांच्याबरोबर गोपिकाबाई आणि पार्वतीबाई होत्या.
आणि नारायणराव पेशवे हे त्यांच्याबरोबर होते. म्हणजे पुढे जी घटना घडली ते नारायणराव पेशवे. तर त्यांना तेव्हा देवी आल्या होत्या. तर तेव्हा पुढे युद्धभूमीवर जायचं आहे म्हणून घरच्या कोणत्यातरी व्यक्तीवर या सगळ्यांची जबाबदारी द्यावी म्हणून मग त्यांनी नारोप्पाजी बरोबर होते. मग त्यांना त्यांच्याबरोबर मग पुढे पुण्याला पाठवलं. ही एक आठवण आहे. त्यानंतर जेव्हा केव्हा पेशव्यांचे खजिना किंवा वैयक्तिक दागिन्यांची मोजदाद वगैरे ही जी असते ती करायची वेळ होती तेव्हा ती जबाबदारी नारोप्पाजींवर असायची. आणि अजून एक तुम्ही नारोप्पाजी म्हणजे तशी आठवण म्हणा किंवा वस्तुरूपी अशी नाही पण एक वेगळी आठवण जी आम्हाला सांगता येईल ती म्हणजे सवाई माधवराव पेशवे हे कायम एकादशीच्या कीर्तनाला तुळशीबागेमध्ये हजर असायचे. स्वतः कीर्तनकाराला बिदागी द्यायचे त्यांच्या स्वखुशीने. आणि त्यांची एक मोठी आठवण पेशव्यांची अजूनही आम्ही रोज बघतो ऐकतो म्हणजे नगारखाना. तुळशीबागेमधला नगारखाना जो आहे तो सवाई माधवराव पेशव्यांनी चालू केला. म्हणजे त्याची इतिहास असा आहे की खर्ड्याची लढाई झाली होती. त्या नगरच्या पुढे खर्ड्या म्हणून गाव आहे. तर ती जर का त्या लढाईमध्ये जर का विजय प्राप्त झाला तर तुझ्या दारात म्हणजे श्रीरामाच्या दारामध्ये तिन्ही त्रिकाळ चौघडा सुरू ठेवीन असा नवस म्हणा शब्द म्हणा हा श्रीरामाला सवाई माधवरावांनी दिला होता. तर त्याप्रमाणे खर्ड्याच्या लढाईमध्ये त्यांना विजय प्राप्त झाला. व तेव्हापासून तो जो नगारखाना आहे तुळशीबागेत तुम्ही मारुतीच्या इथे जाताना बघता तो तेव्हा सुरू झाला आहे. व तो आजतागायत तिन्ही त्रिकाळ चालू आहे आणि त्याची सगळी व्यवस्था पेशव्यांकडूनच होते. ही भेट तुम्ही समजू शकता. किती छान. फारच पेशव्यांच्याकडून मिळालेली ती अजूनही अव्याहत सुरू आहे. आणि तिथे मशीन वगैरे नगारा आजकाल बऱ्याच ठिकाणी मशीन वाजवतो बघा एका ठराविक रिदम आहे. तसं तिथे मनुष्य असतो तो वेगवेगळ्या पद्धतीने तो चौघडा नौबत ही नगारा तुम्ही कुठल्याही नावाने त्याला संबोधा. तर मनुष्य एक कलाकार या दृष्टिकोनातनं ते तुम्हाला ऐकायला मिळेल. अरे बाप किती छान. एवढा चांगला वाजवला जातो. फारच सुंदर फारच सुंदर. अशी ती आम्हाला पण त्यांनी काही दिलेल्या वस्तू वगैरे असं काही वैशिष्ट्यपूर्ण आहे तुमच्याकडे? तशा म्हणजे आता माझ्या डोळ्यासमोर नाहीत पण ही सगळ्या लोकांना रोज बघता येईल अशी ही वस्तू आहे नगारखाना. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. अनुभवता येईल रोज अशी ही देणगी आहे ती अजून. आणि मुख्य म्हणजे ती वापरात आहे रोज आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं मंगलमय वातावरण रोज आपल्याला अनुभव. आणि दुसरं म्हणजे पेशव्यांना पुणं ही जहागीर म्हणा किंवा वतन म्हणा हे शनिवारी 3ऱ्या प्रहरी मिळालं छत्रपतींकडून. त्याची आठवण म्हणून सवाई माधवरावांनी त्यावेळी नगारा वादन चौघडा वादन चालू करायला सांगितलं. त्यामुळे शनिवारी अजूनही दुपारी 3 वाजता ती आठवण म्हणून 3 वाजता वाजवला जातो चौघडा. ती एक आठवण फारच छान. तुम्हाला अनुभवता येईल. फारच छान फारच छान. आणि मग तुळशीबाग संस्थांचं सांगायचं झालं तर मग पूर्वीपासूनच पेशवाईच्या काळापासून जी इनामं आहेत इनाम गावं आहेत त्याचा महसूल त्या सगळ्या महसूल किंवा उत्पन्नाच्या जोरावर आपल्या संस्थांचं देवस्थानचं काम हे सगळं पूर्वी होतं त्याप्रमाणे चालू ठेवण्यात आलं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर स्वतः पेशव्यांनी वडू गाव जे आपलं नगर रोडवर आहे इथून एक 30-32 किलोमीटरवर आहे ते इनाम दिलं होतं. म्हणजे थोरले माधवराव पेशव्यांनी त्याचा वसूल. त्यानंतर पटवर्धनांनी बकोरी गाव जे परत नगर रोडवरच आहे ते आता जाता येता दिसतंच लोकांना तर त्या गावचा वसूल. किंवा पंत सचिव म्हणजे आपले औंधचे त्यांनी केतकावळे गाव म्हणजे जिथं आता बालाजीचं देऊळ आहे ते गाव इनाम दिलं होतं त्याचा वसूल. आणि आपलं पेशवाईचं आरमार सांभाळणारे म्हणजे पूर्वी आंग्रे जे घराणं आहे त्यांनी आपल्याला पनवेलच्या इथे कराडे म्हणून गाव इनाम दिला होता. म्हणजे हे सगळं देवस्थानला तर त्याचा वसूल. या सगळ्या ह्याच्यावर
पेशवाईपासूनच आणि नंतर वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशनमधून संस्थांचं काम चालू आहे. त्यानंतर शिंदे, ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, इंदोरचे होळकर या सगळ्यांनी सुद्धा वर्षासनं लावून दिली होती. या सगळ्याच्या जोरावरती सगळं चालू आहे. चालू आहेत का आता कालपर्यंत का आता आम्ही म्हणतो की म्हणजे सांगताना आम्हाला आनंद होतो की 263 वर्ष आपलं महायुद्ध झालं, मध्ये काळ बदलला, सगळं झालं, तरी देवाची व्यवस्था आणि रामनवमी पूर्वीप्रमाणेच चालू आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो 263 वर्षाची अखंड परंपरा रामनवमीची. कारण कुठेही या काळात सुद्धा कधी रामनवमी बंद पडली होती असं काही नाही. त्या ज्या काय पद्धतीने चालू होतं त्या पद्धतीने चालूच राहिलेलं आहे. फारच मोठी गोष्ट आहे. हो, आणि आनंदाची गोष्ट. आम्हाला खूप आनंद आहे त्याचा, कुठं खंड पडला नाही. आणि मग आताची वंशजांची काय हे आहे? आता तुळशीबाईवाल्यांच्या मूळ 8 ब्रांचेस झाले आहेत. पुढे एक जे नारोप्पाजी होते, पुढे 8 भावंडं झाली आणि 8 भावंडांची मुलं, अशी म्हणजे जवळजवळ 101 लोक तर तुळशीबागवाले आडनाव लावणारी आहेतच. त्या प्रत्येकाचे प्रातिनिधिक स्वरूपात एक जण विश्वस्त म्हणून असतात, जे सगळं देवस्थान पाहतात. देवाला सगळे 100 जणच त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. पण दैनंदिन जे आहे ते या सगळ्या ब्रांचेसमधून जे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विश्वस्त म्हणून आहेत, ते असे सध्या आम्ही 6 जण आहोत. आम्ही 6 जण म्हणून दैनंदिन व्यवस्था पाहतोय. छान. म्हणजे मला गोष्टीचा आनंद होतो की इतक्या कर्तबगार सरदारांचं सगळं हे आजही तसंच अबाधित सगळं उत्तम पद्धतीने चालू आहे. रामभक्ती पण देवाचीच कृपा आहे, देवाची कृपा म्हणायची, दुसरं काही नाही. आणि संधी. आज आपल्याला या कार्यक्रमामध्ये भेटून खूप आनंद झाला. आणि पेशव्यांचे एक कर्तबगार आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला करून देता आली, या गोष्टीचा मला फार आनंद झाला आहे. एक फक्त मला आता शेवट सांगावं असं वाटतं, तर हे पेशव्यांचे मी इतक्या वेळा उल्लेख केले. माझ्या शिक्षण जेव्हा चालू होतं तेव्हा मला MScला व पुढे रिसर्च करताना पेशवे घराण्यांपैकीच जे आत्ता जेमतेम महिनाभरापूर्वीच त्यांचं निधन झालं, ते उदयसिंह पेशवा यांचं मार्गदर्शन मला विद्यापीठामध्ये देखील लाभलं. म्हणजे पेशवा आणि तुळशीबागवाले घराण्याचा संबंध अबाधित आहे. हा योगायोग मला फार महत्त्वाचा वाटतो. वैयक्तिक मला तो पेशव्यांचा अनुभव आला. खरं. आणि हे असंच पुढे चालू राहील. खाजगीवाले, तुम्ही पेशवे, तुम्ही हे सगळं असंच चालू राहावं. आणि श्रोते हो, मला वाटतं की पेशवाईचा हा एक वेगळा पैलू बघून तुम्हालाही नक्की आवडला असेल. तुम्हाला जर काही आवडलं, याच्याबद्दल काही विचारावंसं वाटलं तर प्रसाद प्रकाशनशी आपण नक्की संपर्क साधावा. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.